आज आहे गुरुपौर्णिमा। औरंगाबाद येथे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या सर्वोदय परिवारातर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस महाराजांच्या शेकडो भाविकांनी महाराजांचं गुरुपूजन केलं। बेवारस मृतदेहांसाठी शवदाह योजना, ग्रामीण भागातल्या तसंच रस्त्यावर फुटपाथवर भटकणाऱ्या मुलांसाठी फिरतं शिक्षण केंद्र यासारख्या लोकोपयोगी योजनांचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस मिलिंद गुणाजी यांचं पुस्तक हवाई भटकंती या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी गुणाजी यांची प्रकट मुलाखत घेतली। यावेळी भय्यूजी महाराज यांनी सर्व भाविकांना मौलिक मार्गदर्शन केलं। गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने मात्र मी एवढंच सांगायचं मानस ठेवतोय की एखाद्याला आदर्श स्वीकारताना सध्याच्या काळामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये गुरु स्वीकारत असताना ते गुरु किंवा आदर्श यांची राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि मानवतेसाठी काय विचार आहे आणि त्याच्या अनुषंगाने काय कृती ते करतात आहे। म्हणजे विचारच नव्हे तर कृती पण फार महत्त्वाची असते। म्हणून आज आपण गुरु किंवा आदर्श स्वीकारताना आपण विचारसरणी बघायला पाहिजे की राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी त्यांची काय विचारसरणी आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची काय कृती, आज समाजासाठी त्यांनी काय योगदान दिलंय। त्याच्यानंतर जर आपण आदर्श म्हणून किंवा गुरु म्हणून स्वीकारलं तर निश्चितपणे समाजाला विकसित होण्यासाठी, समाजाला विकसित होण्यामध्ये, समाजाला प्रगतिशील होण्यामध्ये आणि समाजामध्ये व्याप्त हे व्याभिचार, अनाचार आणि ज्या पद्धतीचा सामाजिक परिस्थिती आणि परिवेश निर्माण झालेले आहे ह्याला बदलता वेळ लागणार नाही। झी 24 तास, एक पाऊल पुढे।